धोका दिलेला आहे एमआयएम पक्षाने। आणि जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत फारुख शाब्दी साहेब, कधी 5 वर्षात जिल्ह्याचा तालुक्याचा दौरा केलात का? तिथले कार्यकर्त्याची फळी आहे बघितलात का? रमेश कदम हे एमआयएमचे जे विचार आहे त्या विचाराचे एकदम विरुद्ध उमेदवार आहे का? म्हणजे ते शिवसेनाचे उमेदवार होते, त्यांनी भ्रष्टाचार केलेलं होतं, त्यांनी जेल भोगतलेली होती। ह्याच्यात सर्वात इम्तियाज जलील आणि फारुख शाब्दी यांचं प्लॅन आहे। समाजाचं मेन काम आहे ते काम करू नये, फक्त मतासाठी आमदार होण्यासाठी काम करावं एवढा त्यांचा उद्देश आहे। त्यांनी गोरगरिबांच्या कुठल्याही समस्याला त्यांनी जाऊन भेट केली, या त्यांच्या गोरगरिबांच्या समस्या त्यांनी सॉल्व केलं हे तुम्ही मला सगळ्यांनी दाखवा। पासून तुम्ही थोडंसं एमआयएमपासून दूरच आहात, तर तुमची काही नाराजगी होती का काय तुम्ही वैयक्तिक कारणामुळं दूर झालेला होता? मी रियाज सय्यद वाहतूक संघटना एमआयएम वाहतूक संघटना जिल्हा अध्यक्ष आणि मी सक्रिय एक पदाधिकारी एमआयएममधून काम केलेलं आहे आणि माझी जी नाराजगी होती जिल्हाध्यक्षांसोबत होती आणि ते वैयक्तिक होती, त्यामुळे मी एमआयएम पक्षावर कोणती टीका वगैरे नाही केलेली आणि शाब्दी साहेबांवर पण कोणती टीका नाही केली। पण आज जे मुद्दा आहे हे मुद्दा हे समाजाचा मुद्दा आहे आणि आम्हाला असं वाटतं की जे समाजात आम्ही राहतो आणि जे समाज आमच्या पाठीशी आहे, जे समाज आमच्या पाठीशी आहे ते समाजाची जे धोका दिलेला आहे एमआयएम पक्षाने किंवा एमआयएम पक्षाने नाही म्हणता येतं, एमआयएम पक्षाची लोकल बॉडी किंवा जिल्हाध्यक्षांनी जे समाजाला धोका दिलेला आहे ते धोक्यासोबत आम्ही त्यांच्यासोबत राहू शकत नाही आणि त्याचा निर्णय म्हणून आम्ही सामूहिक राजीनामा इथं देत आहे। जे आज उमेदवारी जाहीर केलेली आहे ते लोकसभेसाठी जे उमेदवारी जाहीर केलेली आहे, सर्वप्रथम तर रमेश कदम हे आपले एमआयएमचे जे विचार आहे त्या विचाराचे एकदम विरुद्ध उमेदवार आहे का? म्हणजे ते शिवसेनाचे उमेदवार होते, त्यांनी भ्रष्टाचार केलेलं होतं, त्यांनी जेल भोगतलेली होती। जेव्हा एमआयएमला असं वाटलं होतं की एखादा व्यक्ती जेलमधून येत असेल तर त्याला आम्ही जागा देणार नाही, जसे काय तौफिक पहलवानना एमआयएमनं काढून टाकलं होतं, तसेच आज राम कदम पण तेच रमेश कदम पण तेच प्रकारे काम केलेलं आहे आणि एमआयएम त्यांना तिकीट देतं म्हणजे कुठेतरी त्यांची भूमिका वेगळी आहे आणि पक्षप्रमुखांचं असं वाटतं की जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना असं वाटतं की सर्व समाज त्यांच्यासोबत जाईल, असं कदाचित नाही का? म्हणजे समाज जे आहे आता जागरूक झालेला आहे, समाजाला वाटतं आहे की बाबा आपण सेक्युलर पार्टी आणि जे संविधान वाचवण्यासाठी काम करत आहेत त्यांच्यासोबत जायचं आणि त्या हिशोबानेच आम्ही समाजासाठी आणि समाजावर जे अन्याय होत आहेत त्यासाठी आम्ही आमच्या पदाचा राजीनामा देतो। आता कोणत्या पक्षात जाणार? आम्हाला पक्षाची गरजच नाही साहेब, का म्हणजे आमची स्वतःची संघटना मोठी आहे, आमचे सभासद पदाधिकारी आहे, आम्ही स्वतः खंबीर आहे। आता कुणाला पाठिंबा देणार? आता आमचा उद्देश एकच आहे, जे सेक्युलर वाचवणार आहे, जे संविधान वाचवणार आहे आणि जे संविधानासाठी लढत आहे त्यांच्यासोबत महासंघ किंवा आमचे जेही पदाधिकारी ते पदाधिकारी राहणार।